सगळ्यात पहिलं तर सर आपल्या पार्टनरकडून न मिळणारा वेळ ओके. हं, हे मुख्य कारण आहे. हं. दुसरं जी एक भावनिक अपेक्षा असते आपल्याला आपल्या हां. पार्टनरकडून, मग कोणीही मी असं हं. म्हणतच नाही, की स्त्रियांना आणि पुरुषांना दोघांनाही त्याची गरज असते. बरोबर. ती जर तुमची कुठेही पूर्ण झाली नाही, हं. तो वेळ, ती भावनिक तुमची काय म्हणूयात तो सपोर्ट म्हणूयात हं, आपण. हं. तो जर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडनं मिळाला नाही ना, तर सगळ्यात पहिल्यांदा माणूस बाहेर जातो सर किंवा एक्स्ट्रा मॅरिटल करेक्ट. अफेअरकडे जातो. हं. आणि हे दोघांसाठी आहे. मी असं कोणालाच म्हणणार नाही, की हे फक्त पुरुषांच्या बाजूनेच जास्ती होतं किंवा स्त्रियांच्या बाजूने हं. दोघांकडूनही त्या गोष्टी नकळतपणाने होतात. मी असंही ओके. म्हणणार नाहीये, की हे ठरवून कोणी करतं, हं, हं. की आपल्या संसाराच्याच सगळ्या त्या गोष्टींमध्ये माणूस इतका अडकलेला असतो काही हां. वेळेला, की तो नाही कदाचित आपल्या बायकोला वेळ देऊ शकत किंवा एखादी बायको आपल्या नवऱ्याला नाही वेळ देऊ शकत. दोन्ही बाजूनी अशा गोष्टी असू शकतात. कुठेतरी मग ते आधार शोधतात, भावनिक आधार, हं. की नाही ही व्यक्ती माझं जी बाहेरची आहे ती माझं सगळं ऐकून घेते. हां. हिच्याबरोबर मला कम्फर्टेबल वाटतं. कम्फर्टेबल वाटतं म्हणजे काय? हां. तर मी तिच्याकडे सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने बोलू शकतो. सगळ्यात पहिलं तर ती माझ्यासाठी अवेलेबल असते. ही हां. गोष्ट खूप महत्वाची आहे सर. करेक्ट. आणि आपण आपल्या पार्टनरला गृहीत धरतो, की हं, हं. ठीक आहे ना, बायकोच आहे ना, घेईल समजून. नवराच करेक्ट. आहे ना, घेईल समजून. हां. आणि इथेच आपण थोडेसे चुकतो.